आपण मार्केटच्या तोंडाला तिकडे चहा 13 रुपयाला चहा होता, तो 20 रुपये केला त्या लोकांनी. शेतकऱ्याचं जर काहीच नाही, 2000 ची 2, 100 रुपये जाळी, 50 रुपये खर्च आहे आज आणायला. नमस्कार. आज 21 मार्च 2026 सायंकाळचे 6 वाजले आणि पुन्हा एकदा आपण नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सायंकाळच्या मार्केटचे अपडेट घेण्यासाठी आलेलो आहोत. सोमनाथ भाऊ जाधव टमाटे घेऊन आले होते. आरटीओला काय परिस्थिती? खूपच अवघड परिस्थिती. काय 100 ते 150 रुपये कसा माल असो. विरांग नवी माल विरांग पण 170-80च्या पुढे नव्हतंच आज. नाही. काल 3 दिवसापासून हाच प्रॉब्लेम आहे. आज ते म्हणजे साऊ. रमजानी दे असे तसे साऊ लास्ट 150 पर्यंत होता. 100 ते 150 शाहू पण त्याचं पण डिमांड यावर्षी थोडं खाला. विरांगला थोडेफार विरांग हा बऱ्यापैकी एक उठाव म्हणजे पटकन जातो बा. यांना एक तास थांबायचं, तिकडे 10 मिनिटात तो माल जातो. पण त्याचं काही एवढं मार्केट असं काही नाही का, भरपूर 150-200च्या आताच व्यापारी म्हणता विकतच नाही आमचा माल. वाढायची तर काही शक्यताच नाही. आता गौर आता युद्धाचं काय आहे, 15 तारखेपर्यंत आहे एप्रिलचं असं म्हणता येते. त्याच्यानंतर काय होईल त्याच्यावर कळलं आपल्याला. आता त्याच्यात हॉटेलिंग लाईन सर्व बंद झाली. गॅस न भेटल्यामुळं आता हा माल सगळा हॉटेलिंगला जातो आपला. हा बरोबर. त्याच्यामुळे खूप अवघड परिस्थिती. काल आमचे एक मित्र आहे मुंबईला गेले होते. प्रत्येक हॉटेलवर पाठी लावली की गॅस उपलब्ध नसल्या. तोंडाला तिकडे चहा 13 रुपयाला चहा होता, तो 20 रुपये केला त्या लोकांनी. शेतकऱ्याचं जर काहीच नाही, 2000 ची 2, 100 रुपये जाळी, 50 रुपये खर्च आहे आज आणायला. बाकीचं काय ते तांबाटे बांधायचं प्लास्टिकचं नाही, 200 रुपये किलो आहे. लय अवघड परिस्थिती. ते तर वेगळं सोडून द्या. आजचं लिक्विड 200 रुपये किलो आहे प्रत्येक लिक्विड. आणि फॉस्फरसचं प्रत्येक लिक्विडच्या 25 किलो माग उद्यापासून 600 रुपये गोणी माग वाढले. सॉरी 25 किलो. काहीतरी शेतकऱ्यांनी नियोजन केलं पाहिजे. थांबलं पाहिजे. नाही आपण 1 एकर लावला तर मी 5 एकर लावितो. माझा बाप दुसरा निघतो लगेच 4 एकरचे 10 एकर लावितो. ते फुकाट खाते. बरोबर. आपल्याला खूप अवघड आहे. एक दिवस खूप अवघड व्हायला. आपण थांबलं पाहिजे. किंवा या मुंबई करायचं आहे ना पुरवठा, 1 महिनाभर भाजीपालत नाही जाऊन द्यायला पाहिजे. एक साधं उदाहरण ना, गॅस मिळत नाही म्हणून सगळे पळापळ करत्या. शेतकऱ्यांनी जर खायचंच बंद केलं अन्नधान्य किंवा भाजीपाला, हे पळतील ना, कुठं जाणार आहे का, दगड खातील. बरोबर आहे का नाही? ते काहीतरी झालं पाहिजे. खूप शेतकऱ्यांची हाल चालू आहे. कोणी काही विचार करत नाही. त्याचा दखल घेतली पाहिजे. 2000ला प्रत्येक गोणी आहे. काय करणार शेतकरी? अहो मजुरी झाली 500 रुपये, इडं झाली जाती 100 रुपये. एवढ्या उन्हात एवढ्या उन्हात 100 रुपये फ्लावर चालू. काय परवडतं फुलवली? 1 रुपयाला काडी झाली. तुमचा लावायच्या दिवशीच 1 रुपया, लावायला 1 रुपया, 2 रुपये. खाद्यपदार्थ 5-6 रुपये खर्च आहे का कांद्याला. 6-7 रुपये आणायला खर्च. काढायच्या दिवशी तो खर्च वेगळा. 20 रुपये वज आहे. राहतं काय? हा ना. बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची झाली आहे. आणि आज मोनशरचा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा सर. धन्यवाद. धन्यवाद. काय परिस्थिती सुधारते का नाही? परिस्थिती आज तर काही वाटलं होतं सुधारण, पण काही आज नाही सुधारली परिस्थिती. त्याच्या ते परिस्थिती शिमलाची थोडीशी 50 रुपयांनी उचल होती. बाकी इतर मालांपेक्षा काकड्या त्याच 80-90, 100, 110-120. चांगली हिरवेगार सागरचे माल 250पर्यंत. त्यानंतर कारले 300-350 रुपये, दोडके 200-250, 350 रुपये. दुध्या 50 रुपयापासून 100-110 रुपये. वांगे 50-60 रुपयापासून 150 रुपयापर्यंत. गावठी लाल भरता वांगे 150, 160-170. त्याच्यानंतर सगळ्याच वाटत होतं आज लेवल थोडीफार सरकल, पण मग काही परिस्थिती सुधारली नाही. फक्त फ्लावर थोड्याशा व्यवस्थित आज 100च्या वरती विकले. थोडीशी फ्लावरची आवक कमी होती, त्याच्यामुळं उछाल होते मार्केटमध्ये. 100च्या वरती विकल्या फ्लावर आज. धन्यवाद. बघूया बाकीच्या मार्केटचा आढावा. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. चॅनलवर प्रथम आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. खाऊ कपडाला हातला काय भाजी इकली 10-15 काय भाऊ इकली? चांगली गेली 12-13. उन्हात चालेल. चालेल. काय आणलंय तुम्ही? भरली की नाही काय? भगवान शेठ भट्टीला गेला असं म्हण ना. हिरो काय रे? काय म्हणतोय पालक? काय म्हणतोय पालक? 10 रुपये.
5,000 रुपये. हा 300-400 रुपये आहे ना. व्हिडिओ पाहिला का मी. चालेल चाल हाय तो भाव काय भाव चालेल चवळी. चवळी 300 दिली. असं असं कोणतं आहे या किती मागायच्या. हो काय भाव झाला 15. चला चला काय होतं सगळी भाज्याच होत्या का भाज्याच होत्या. पालक बिलक पालक बिलक होते. ओके हो काय भाव विकली सागर काय भाव देऊन टाक मिरची 600 500 दोडका 300 रुपये. फक्त एवढा एवढं 250 रुपये. कुठली गाडी बरोबर. काय भाव काढला आज थोडं सुधारलं काय कोबा कोबी कोबी हिंडतो गाला फिरतो गाला बरं मार्केटमध्ये. केळी आणली काय रात्र भाऊ मी रोजच येतो मी रोज मला नाही भेटती कधी. मी 250 दिवस मार्केटला बजरंगला राहतो. कसं ठरलं एक केळं अहो फनीवर आहे 200 300 250 किलो नाही ना किलोवर ही 200ला दिली ही 300ला आहे. 100 ज्या संपल्या. हो काय आणलंय हा तेजीचा माल इकडे कस काय आलाय पेरू इकडे कस काय आले पेरूवाले का हो पेरूवाले इकडे आहे हो पिकलो होती काल 1360 1365 1370 1390 14 14 5 10 15 15 डबल टिबल 15.5 15 55 60 70 1580 1580 1590 1595 1595 16 1605 1605 रुपये 1605 रुपये 1605 1605 1605 काय भाव गेली अजून व्हायचं आहे. बाकी आहे का अरे माल काही नाही ना आज 300 रुपये 300 रुपये 300 302 300 305 रुपये अरे केसाला कुठून आणलंय 320 320 320 रुपये आपल्याला 320 340 340 340 340 340 340 340 मामा ही काय गेली हो 11 12 13 जाऊ नका आजही भाज्या मेथी काय गेली हो 700 फक्त हां सरकारी भाऊ. हा ना 700 म्हणजे काहीच नाही हा ते डाऊन झाले का बाजार आज पुन्हा ही मेथी काय राहिलो हो महाराज काय भाव सर 1500 रुपये. ही 1500 हो दोन्ही दोन्ही 1500 गेले असं मनमाडच्या मेथ्या मानमाडची शेतकरी मित्र हां सुनील भाऊ दात्रे यांचं इथं आगमन झालेलं आहे. ओके त्यांना ओके बघून शेतकऱ्यांना खूप आनंद होतो. अच्छा ओके ओके घरी बसून अजून काय सपोर्ट करा शेतकरी मित्रांनो सर्वांनी. हे बघा तुम्हाला घरी बसून भाव आणि गाव सगळे कळणार आहे. सुनील भाऊंना तुम्ही फॉलो करा, लाईक करा, शेअर करा. शेतीमालाची एकदम चांगली माहिती देतात. धन्यवाद 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 ही कत्री हो काय भाव विकली 550 एवढी हाय भाज्यांची आज 200 250 200 200 200 200 200 200 आकाश पुढे राहिलेलं 200 200 200 200 200 अरे राहिलेली किती जाती ती आके काल केले ते परवडलं असतं परत 30 याच्यात मोहिते कर 30 गेला मोहिते गप बसेल परवडलं असतं 200 300 400 ही ओपन वावरत होती का साय वाढत आहे 405 बागात आहे ना 405 तेव्हा थोडी साय वाढली तर तरी ठीक आहे ना पण मग 430 435 अवघड आहे. 440 450 455 455 460 470 80 480 500
505 505 रुपये 505 रुपये 505 रुपये 505 रुपये 505 एक वार 2 वार 505 आपलं नाही 510 515 515 20 525 530 535 535 नाना 300 रुपये. हरिओम हरिओम. काय भाव? 5 रुपये गाजर बाबू. 5 रुपये गाजर. 5 रुपये. बीट बीट 13-14. गाजराची सुधारणा कधी होईल अंदाज तुमचा? युद्धामुळे सगळ्याच फटके. युद्धाचा गाजराचा काय संबंध? गॅस कनेक्शन. हॉटेल बंद. ओके. सगमल आले. सगमल काय भाव? काय भाव केले हो सगमल? काय भाव केले सगमल? 901 रुपये. अजून एक टाक. आता हे 3 किलो टाकायच्या 53 किलो. 9 रुपये इकडे सगमल. काय भाव चालेल घे एवढे? एवढं 5,000. रामभाऊ काय भाव विकले घेवडे? सरासरी काय? 23-24. 3 नाही का? नाही 3 नाही सुरुवात आता झाली 3च्या आताच आहे. ओके ओके. वडनेर भैरव. ओके. हो वालावाले काय भाव केले वाल? वाली केले 3,000. कोणता? चायना. काय भाव गेले? चायना पापडी. या अंकुर 22 ते 23. ओके. काय भाव विकला वाल? काय विकला? कुरमुरा म्हणजे तो अंकुरचा का तो दुसरा वाकडा? ते 22 रुपये काय विकलं? ओके ठीक आहे. धन्यवाद धन्यवाद. शरदराव काय आणले? पापडी 3,000. 3,000. चायना पापडी आहे का? कोणती? आपली गावठी. अरे वा. पापडीला जरी बरी बाजार आहे.